सर माझा प्रश्न असा होता की करिअर काउन्सिलिंगच्या वेळेस आपण कोणते असे सायकोलॉजिकल मुद्दे आहेत जे आपण जे स्टुडंट आहे त्याच्यामध्ये नोटीस करतो. ओके. आपण जेव्हा विद्यार्थी आणि पालक समोर आपले असतात आणि करिअर काउन्सिलिंग म्हणजे करिअरचा निर्णयासंदर्भात ते काउन्सिलिंग करतो, तेव्हा काय होतं की एका बाजूला आपण करिअरची माहिती सांगत जातो आणि दुसऱ्या बाजूला त्या मुलाशी संवाद जो चालू असतो त्याच्यातून काही गोष्टी आपल्याला कनेक्टिंग द डॉट्स कराव्या लागतात. कोणते मुद्दे सायकोलॉजिकल आपण पाहतो तर खास करून पालकांशी जी चर्चा होते त्याच्यातून त्या मुलाच्या सवयी या आपल्याला कळतात. सवयींचं कनेक्शन स्वभावाशी असतं, स्वभावाचं कनेक्शन त्याच्या परफॉर्मन्सशी राहतं. त्यामुळे आता कोणत्या ठिकाणी तो जास्त कम्फर्टेबल राहू शकेल ह्या मुद्द्यातून माझ्यापर्यंत या गोष्टी येतात की आईची रिॲक्शन त्याच्याबद्दलची, वडिलांची रिॲक्शन, त्या दोघांचीही रिॲक्शन येत असताना मुलाच्या असलेल्या फीडबॅक, त्याच्यावरचा असलेला फीडबॅक हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण कधी कधी काही मुलं शांतपणे ऐकून घेतात, कधी कधी मुलं रिॲक्ट करतात आणि या केसमध्ये खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलतंय हे कळतं. म्हणजे खरं खोटं करायचं नसतं आपल्याला, परंतु या मुलाचा स्वभाव कसा आहे. म्हणजे आई वडिलांनी सांगितलं की हा रात्री उशिरापर्यंत जागतो, तर त्याच्यावर त्याची रिॲक्शन काय आहे ती जर त्याने विनम्रपणे स्वीकारून ऍक्सेप्ट केली तर याचा अर्थ त्याच्या काही गोष्टी आपल्याला प्लस पॉइंट्स कळतात. म्हणजे काय होतं की या गोष्टी आपण कागदावर सुद्धा करू शकतो, पण कागदावर जर आपण जेव्हा ऍप्टिट्यूड टेस्ट स्वरूपात करत असतो तेव्हा तो मुलगा आपल्या समोर नसतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण असंख्य प्रश्नांवरती त्याची चर्चा करतो त्यावेळेस त्याच्या असलेल्या डोळ्यांच्या रिॲक्शन्स, देहबोली, आई वडिलांच्या त्याच्यावरचे प्रतिक्रिया ह्या सगळ्या आपण नोट डाऊन करतो ज्या सायकोलॉजीशी संबंधित आहे. त्यामुळे तो मुद्दा पण कळतो आणि त्या मुद्द्यावर आधारित असलेला त्याचा स्वभाव किंवा त्याचा पॅटर्न कळतो. कारण काही करिअर्स ही क्लॅरिटी संदर्भातली आहेत आणि काही करिअर्स ही वस्तुस्थिती किंवा वेळ मारून नेणाऱ्यापैकी असतात. तर आता त्या दृष्टीने आपण चर्चा करतो तर सायकोलॉजीचे अजून कोणते मुद्दे येतात. सवयींसोबतच त्या मुलाचा स्वभाव इमोशनल आहे का, म्हणजे त्याचं वागणं हे इमोशनल आहे का लॉजिकल आहे. आता लॉजिकल म्हणजे काय ते आई वडिलांना पटकन कळेल असं नाही, पण इमोशनल म्हटल्यानंतर आपण जसं विचारतो की हा पटकन चिडतो का, पटकन हसतो का, पटकन रडतो का, पटकन भावनिक होतो का, याचे उत्तर आई खास करून देते. तेव्हाच आपल्याला कळतं. जो व्यक्ती लॉजिकल असतो तो इमोशनल नसतो, जो इमोशनल असतो तो लॉजिकल नसतो. हा साधारणतः ठोकताळ आहे. काही केसमध्ये दोन्ही नसतं आणि काही केसमध्ये दोन्ही ओव्हरलॅप पण असतं. दोन्ही असणं हे बऱ्याच वेळा चांगलं असतं. म्हणजे योग्य ठिकाणी लॉजिकल, योग्य ठिकाणी इमोशनल. म्हणजे वरच्या पदांवर जे लोक काम करतात, म्हणजे सर्जन म्हणून काम करणारा व्यक्ती हा त्या व्यक्तीच्या इमोशन्समध्ये न जाता लॉजिकली काम करणारा लागतो. आता अनेक गोष्टी, पायलट म्हणून काम करायचं असेल तर काय लागेल तुम्हाला, तर एक मुद्दा आला म्हणजे लॉजिकल आहे का इमोशनल आहे. आपण जेव्हा पालकांशी संवाद साधतो तेव्हा या तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या काही कौशल्यबद्दल चर्चा करतो. म्हणजे त्याचं स्केचिंग कसं आहे, त्याचे गणिती विषयांचा अभ्यास कसा आहे, अभ्यास करण्याचा कालावधी किती आहे. आता या सगळ्यांमध्ये काय होतं की त्याची पेशन्स लेवल आपल्याला कळते, त्याची रिॲक्टिव्हिटी आपल्याला कळते, त्याचबरोबर हा टीम मध्ये काम करू शकेल का नाही करू शकणार हे आपल्याला कळतं. म्हणजे उद्या जर आपल्या असं लक्षात आलं की हा मुलगा टीम मध्ये काम करू शकत नाही, परंतु याचे इंडिव्हिज्युअल स्किल्स चांगले, तर वैयक्तिक काम करणारे अनेक करिअर्स उपलब्ध आहेत, ते आपण निर्णय देऊ शकतो. पण जेव्हा हा आपल्याला मॅनेजमेंटमध्ये खास करून मार्केटिंगमध्ये याला पाठवायचं आहे, HR मध्ये समजा त्याची जायची इच्छा आहे किंवा आपल्याला तो, आणि जर इथं कळलं की तो माणूस घाणे आहे, त्याला माणसं आवडत नाहीत, तर या केसमध्ये आपण MBA HRच्या ऐवजी दुसरा निर्णय घेऊ शकतो. इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा अंतर्गत ब्रांचमध्ये अनेक गोष्टी आहेत. जो व्यक्ती एकटाच बसून एक आयसोलेटेड असतो, जेव्हा त्याची आई सांगते किंवा वडील सांगतात की हा एका रूम मध्ये बसलेला असतो पण कॉम्प्युटरमध्ये हुशार आहे, तर हा व्यक्ती नॅचरली मेकॅनिकल पेक्षा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये चालू शकतो. त्याचं कारण एकटा, कारण कामाचं नेचर तिथं तसंच आहे. म्हणजे कामाचं नेचरला मी इकडं सायकोलॉजी कनेक्ट करू शकतो आणि त्यासाठी असे 25-30 प्रकारचे किंवा कधी कधी ह्याच्यापेक्षा जास्त प्रश्न आपण त्या पालकांना आणि मुलांना विचारतो. ह्या प्रश्नोत्तराच्या वेळेस ती माहिती आपल्याला कळते, त्या माहितीचं कनेक्शन आपण करिअर्सला जोडू शकतो आणि ते त्यांना पण कळतं की मी ज्यावेळेस त्यांना म्हणतो की हा भित्रा मुलगा आहे,
आणि हा भित्र असल्यामुळं याला आपल्याला पायलट करता येणार नाहीये, तेव्हा हा व्यक्ती बाहेर जाऊन परत वाद घालू शकत नाही की मला व्हायचं होतं पायलट, कारण त्याला स्वतःला रिअलाइज होतं की अरे हा सरांनी मगाशी विचारलं त्याप्रमाणे त्या कोष्टकात मी बसत नाहीये. त्यामुळे हे सायकोलॉजीचे ऍस्पेक्ट याच्यातून आपल्याला कळतात. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ही उत्तरं देत असताना किंवा मी त्यांच्याशी बोलत असताना मी जर असं म्हणालो की सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, आता बदल्या होतात म्हटल्यानंतर जेव्हा मी सांगतो की त्याच्यामुळे काय काय गैरसोय होऊ शकते, तेव्हा तो जर डिस्टर्ब झालेला दिसला आपल्याला, आता हा सायकोलॉजीचा ऍस्पेक्ट, तर आपल्याला एमपीएससी युपीएससीचा निर्णय येस ऑर नो हे ठरतं. एका केसमध्ये असं झालं होतं की वकिली क्षेत्रातलं करिअर होतं. आईने सांगितलं की त्यांची ती मुलगी आहे ती अजिबात खोटं बोलत नाही. आता वकील म्हणजे खोटं बोलणारा असं काही आपल्याला म्हणायचं नाहीये, परंतु तिचं असं म्हणणं होतं आईचं की ही म्हणजे लगेच डोळ्यातून पाणी येतं तिच्या, भावनिक गोष्ट पाहिली की ती घाबरून जाते, तिला गुन्हा किंवा मारामाऱ्या अशी चर्चा पण आवडत नाही. तर या केसमध्ये आपण तो विषय बाजूला ठेवू शकतो. तेव्हा सायकोलॉजी हे खूप इम्पॅक्ट करतं. स्वभावानुसार करिअर असतात, सवयीनुसार करिअर कनेक्ट होतात आणि कामाच्या जॉब प्रोफाईलच्या संदर्भात हा मुलगा किंवा ही मुलगी चालू शकेल का हे आपल्याला कळतं. आणि त्याचे साक्षीदार त्याचे आईवडील असतात. इथं साक्षीदार त्याचे आईवडील बसलेले असतात, मुलगा पुढे बसलेला असतो, मुलगी पुढे बसलेली असते. आता ह्यांचं सगळं ऑब्झर्वेशन हे काउन्सिलर म्हणून लक्षात आल्यानंतर हा सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट करिअरच्या निर्णयामध्ये अत्यंत इम्पॉर्टंट ठरतो. अनेकदा DMIT टेस्टमध्ये ह्या गोष्टी ऑब्झर्वेशन खाली येत नाहीत. ऍप्टिट्यूड टेस्ट कल चाचणीमध्ये या गोष्टी आपल्याला कागदावरती मोजता येत नाही. दुसरी गोष्ट, मी जेव्हा एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांच्या क्रॉस रिॲक्शन ज्या आहेत त्या रिॲक्शन्स मला ऑब्झर्व करता येतात, जे माझ्या इथल्या टेबलवरती मी त्या कागदावरती लिहून घेतो आणि मग करिअरचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे सायकोलॉजीचा खूप इम्पॅक्ट कनेक्ट या काउन्सिलिंगमध्ये असतो.